महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत अभ्यासरी आपल्या डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद राजा। मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण येणारी 2023 या वर्षामध्ये जे काही वेगवेगळ्या सरळ सेवा परीक्षा होणार आहेत त्यामध्ये तलाठीची परीक्षा असेल, आरोग्य सेवकची परीक्षा असेल, नगर परिषदेची परीक्षा असेल, जिल्हा परिषदेची परीक्षा असेल, अशा वेगवेगळ्या जे काही परीक्षा होणार आहेत चालू वर्षामध्ये 2023 या वर्षामध्ये त्या परीक्षांमध्ये जीके हा एक आपल्याला अभ्यासावा लागणारा एक महत्त्वाचा घटक आहे। जीके म्हणजे जनरल नॉलेज। जनरल नॉलेज या विषयामध्ये आपल्याला मुख्यतः एकूण 8 घटक बघायला मिळतात। त्या 8 घटकांमध्ये आपल्याला पहिला एक घटक आहे भारतीय राज्यव्यवस्था, दुसरा म्हणजे मध्ययुगीन भारताचा विशेषतः महाराष्ट्र इतिहास या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तिसरा म्हणजे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, चौथा म्हणजे जो आर्ट अँड कल्चर आहे महाराष्ट्र आणि भारताशी संबंधित असणारा, त्यामध्ये कला असेल, साहित्य असतील, वेगवेगळी संस्कृती असेल, वास्तू असेल, अशा पद्धतीने जे काही आर्ट अँड कल्चरचा भाग आहे त्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। हा घटक देखील जीकेचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे। त्यानंतर पाचवा घटक म्हणजे भारताचा विशेषतः महाराष्ट्र भूगोल या घटकाचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। त्यानंतर सामान्य विज्ञान, यासोबतच सातवा घटक म्हणजे भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा जो काही अर्थव्यवस्था आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि लास्ट बट नॉट द लिस्ट तो म्हणजे चालू घडामोडी। म्हणजे असे एकूण जीके या घटकाचा भाग म्हणून 8 वेगवेगळ्या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता हा जो घटक आहे, हे 8 जे घटक आहेत तर आपल्याला खूप पाहिल्यानंतर वास्ट वाटतात, खरं पाहता ते एवढे वास्ट नाहीत मित्रांनो। तर आता नेमकं ह्या 8 घटकामध्ये काय वाचलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे ते आपण आता समजून घेणार आहे। हे कशाच्या माध्यमातून समजून घेणार आहे? रिसेंटली माडाची एक्झाम असेल, ITI ची एक्झाम असेल, जलसंपदेची एक्झाम असेल, म्हणजे अशा जे काही TCS कडून रिसेंटली एक्झाम घेण्यात आले आहेत वेगवेगळ्या, त्या एक्झाम मधील एकूण 39 म्हणजे 39 क्वेश्चन पेपरचं मी स्वतः अनालिसिस केलेलं आहे। त्या क्वेश्चन पेपर मधून या 8 घटकांतर्गत नेमक्या कोणत्या सब टॉपिक मध्ये सर्वाधिक प्रश्न विचारलेत किंवा कोणत्या सब टॉपिक मध्ये प्रश्न विचारले गेलेत त्या घटकाचा आपण आढावा घेणार आहे। त्या आढावाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येणार आहे की पुढच्या परीक्षामध्ये हे जे काही TCS आणि IBPS कडून परीक्षा घेण्यात जाणार आहेत त्या परीक्षामध्ये ह्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिस केल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे की नेमकं कुठल्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा गरजेचं आहे किंवा कोणत्या घटकाचा आपण अभ्यास केला पाहिजे हे आपल्याला लक्षात येणार आहे। चला तर मग जास्त विलंब न करता आपण आता 1 बाय 1 प्रत्येक घटकाचा, प्रत्येक विषय वाईज टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहे। सर्वप्रथम आपण समजून घेणार आहे पहिला म्हणजे भारतीय राज्यव्यवस्था या विषयाचा, म्हणजे त्याला इंडियन पॉलिटी आपण म्हणूया। तर आता बघा, TCS कडून मी मुख्यतः TCS बद्दल बोलतो मित्रांनो। आता रिसेंटली जे काही TCS कडून वेगवेगळ्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्या 39 पेपरचा मी अनालिसिस केलेला आहे। त्या अनालिसिस मधून मला एवढ्या टॉपिक वरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारायला लक्षात आलाय। मग ते एवढ्या टॉपिक मध्ये कोणते कोणते टॉपिक आहे? एक म्हणजे राजकीय पक्ष, मग ते राजकीय पक्ष प्रामुख्याने महाराष्ट्राशी संबंधित असणार आहे। फक्त महाराष्ट्राशी संबंधितच नाहीये, भारताशी संबंधित म्हणजे राष्ट्रीय लेवलचे जे काही पक्ष आहेत त्यावरती पण प्रश्न विचारलेत, पण सर्वाधिक प्रश्न महाराष्ट्राशी संबंधित असणारे जे काही राजकीय पक्ष आहेत म्हणजे राज्य पक्ष वगैरे म्हणा, उदाहरणार्थ शिवसेना पक्ष म्हणा, तर या सारख्या पक्षावरती प्रश्न विचारायला आपल्याला जास्त दिसून येतो। म्हणजेच आपल्याला राजकीय पक्षाचा निवडणुकीचा अभ्यास करायचा आहे इंडियन पॉलिटी या घटकांतर्गत। दुसरा म्हणजे व्यक्तिविशेष, पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याशी संबंधित काही व्यक्तिविशेष आहेत, कितवे राष्ट्रपती, कितवे पंतप्रधान, अशा स्वरूपाचे आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर आणीबाणी असेल, त्यानंतर कार्यालयीन भाषा या घटकावरती वारंवार प्रश्न विचारताना आपल्याला दिसून येतो कार्यालयीन भाषा या घटकांतर्गत। त्यानंतर राज्यपाल, राष्ट्रपती, महाधिवक्ता, मूलभूत कर्तव्ये, आणि जर रिसेंटली एखादा कायदा करण्यात आला असेल तर ते कायदा जर चर्चेत असेल पॉलिटीचा भाग म्हणून तर आपल्याला त्याचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे। मग काही कायदे, प्रामुख्याने त्यामध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा यावरती प्रश्न विचारताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर उच्च न्यायालय। आता बघा, मला एक सांगायचं आहे, आता पॉलिटी असेल, जॉग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, चालू घडामोडी असेल, हे सगळे जीकेचे सब्जेक्ट आहेत। तर आता मित्रांनो, सर्वप्रथम मला तुम्हाला सगळ्यांनी हे सांगायचं आहे, इंडियन पॉलिटी असेल, त्यानंतर चालू घडामोडी असेल, अर्थशास्त्र असेल, भूगोल असेल, हे जे काही महत्त्वपूर्ण विषय आहेत या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला सर्वाधिक भर महाराष्ट्राशी संबंधित गोष्टीवरती भर द्यायचा आहे। उदाहरणार्थ आता इंडियन पॉलिटी जर विचार करत असेल तर आपल्याला राज्याशी संबंधित असणारा जो काही विधिमंडळ आहे, मग ती विधानसभा, विधान परिषद, ह्याचा आपल्याला सर्वाधिक जास्त भर देऊन अभ्यास करायचा आहे। राज्यपालाशी निगडीत माहितीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। उच्च न्यायालयाशी संबंधित घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। म्हणजे महाराष्ट्राशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या घटकाचा सर्वाधिक वेटेज या परीक्षेमध्ये दिलेला दिसून येतो, म्हणून या घटकावरती आपल्याला भर द्यायचा आहे।
उदाहरणार्थ आता जॉग्राफी जर विचार केला, नदी प्रणाली, मग भारताचा पण असतो, म्हणजे संपूर्ण भारताचा जर विचार केला तर, आणि महाराष्ट्राची पण नदी प्रणाली आपल्याला पाहायला मिळते. मग आपल्या नदी प्रणाली या टॉपिकचा भूगोल या घटकात जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही काय कराल, सर्वाधिक महाराष्ट्रातील जे काही नदी आहेत त्याचा आपल्याला जास्त डीपमध्ये अभ्यास करायचा आहे. राईट. मी आता जॉग्राफीचा पुढे सांगेनच, मला तुम्हाला हे सांगायचं होतं. आता मी उच्च न्यायालयाचा उल्लेख करत असताना तर बघा, इंडियन पॉलिटीचा भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयावरती पण एखादा क्वेश्चन विचारताना आपल्याला पाहायला मिळतो, पण सर्वाधिक जास्त भर आपल्याला उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयावरती भर दिलेला दिसून येतो. तर आपल्याला उच्च न्यायालयाचा डीप मध्ये अभ्यास करायचा आहे. डीप म्हणजे या घटकाचा आपला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर संघ राज्य आणि राज्य क्षेत्र, जो भारतीय संविधानातील भाग 1 आणि त्या भाग 1 मधील कलम 1 ते 4 संबंधित असणारा जो काही संघ राज्य आहे, घटक राज्य आहे, त्यांचं राज्य क्षेत्र आहे, त्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर केंद्र आणि राज्य याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. केंद्र आणि राज्य या संबंध या घटकाचा अभ्यास करत असताना, त्या दोन्ही संबंधाचा अभ्यास करत असताना केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, कारण त्या सूचीतील लिस्टच्या नावावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळ, प्रामुख्याने याचा जर अभ्यास करत असताना आपल्याला राज्य मंत्रिमंडळावरती सर्वाधिक भर देणं गरजेचं आहे. बरोबर. संसद, राज्य विधिमंडळाचा अभ्यास करत असताना संसदेचा पण आपला अभ्यास करायचा, लोकसभा, राज्यसभा या घटकाचा. मात्र वेटेज देताना आपल्याला या घटकावरती, राज्य विधिमंडळ या घटकावरती सर्वाधिक जास्त वेटेज द्यायचं आहे. त्यानंतर मूलभूत हक्क, त्यानंतर घटनात्मक आणि बिगर घटनात्मक जे काय आयोग आहेत, बिगर घटनात्मक जर विचार केला, उदाहरणार्थ नीती आयोग, घटनात्मक आयोग जर विचार केला तर एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, निवडणूक आयोग असेल, हे सगळे काय घटनात्मक आयोग आहेत. या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर राज्यघटना निर्मिती कशी झाली, त्या घटनेचा स्रोत काय, यावरती प्रश्न विचारताना आपल्याला पाहायला मिळतो, याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पंचायत राज या घटकाचा जर विचार केला तर सर्वाधिक आपल्याला जे काही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यावरती सर्वाधिक वेटेज जास्त देताना आपल्याला पाहायला मिळतो. तर आपल्याला त्या घटकाचा डीपमध्ये अभ्यास करायचा आहे, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती या घटकाचा. यासोबतच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. यासोबतच जिल्हा नियोजन समिती, जिल्हा प्रशासन या वेगवेगळ्या घटकावरती इंडियन पॉलिटीचा भाग म्हणून प्रश्न विचारताना आपल्याला पाहायला मिळतो. तर आपल्याला एवढ्या घटकाचा अभ्यास करायचा आहे. सोबतच माझं सगळ्यांना सांगणं आहे, तुम्ही स्वतः देखील मी जे काही 39 पेपरचं प्रिव्हियस इयर, म्हणजे आता रिसेंटली जे काही टीसीएस कडून एक्झाम घेण्यात आल्या होत्या त्या 39 क्वेश्चन पेपरचं मी स्वतः तर अनालिसिस केलेलं आहे. आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता परत डीप मध्ये आपण सगळ्या क्वेश्चनचं अनालिसिस करणारच आहे, दररोज एक दोन व्हिडिओच्या माध्यमातून. ते करत असताना तुम्ही स्वतः देखील त्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास अनालिसिस करणं गरजेचं आहे. ते सगळे क्वेश्चन पेपर जे टीसीएसनी रिसेंटली घेतलेले आहेत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करेन. तिथून तुम्ही ते 39 क्वेश्चन पेपर डाउनलोड करून घ्या आणि रीड करून घ्या. ठीक आहे. आणि आपले आनंद पवार सर जे आहेत, आनंद पवार अकॅडमी इन्स्टिट्यूट चालवणार आहे, तर आनंद पवार सर त्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलेलं मार्केटमध्ये आता लवकरच पुस्तक पण पब्लिश करणार आहेत. शक्य झालं तर ते देखील तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. आता हा झाला पहिला विषय. आता दुसरा विषय म्हणजे मध्ययुगीन भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता मध्ययुगीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला लोधी घराण्याचा अभ्यास करायचा आहे, तुघलक घराण्याचा अभ्यास करायचा आहे, सुलतानशाही असेल ह्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मराठ्यांचा जो इतिहास आहे ह्याचा आपल्याला डीप मध्ये अभ्यास करायचा आहे, कारण सर्वाधिक प्रश्न या घटकावरती आपल्याला विचारताना पाहायला मिळतो. मराठ्याच्या इतिहासाचा अभ्यास करत असतानाच आपल्याला शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा देखील अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्राशी संबंधित असणारे मध्ययुगीन इतिहासातील जे काही घडामोडीमध्ये राजकीय जे काही राजघराणे झालेत त्यामध्ये यादव असतील, चालुक्य असतील, राष्ट्रकूट असतील यांचा देखील आपला अभ्यास करायचा आहे. सातवाहन घराण्यावरती, चोल घराण्यावरती, वाकाटा घराण्यावरती प्रश्न विचारला आपल्याला पाहायला मिळतो. राईट. मुघल, त्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहासाचा भाग म्हणून जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये संत होऊन गेले, संत एकनाथ असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम महाराज असतील, यांच्यावरती प्रश्न विचारताना आपल्याला पाहायला मिळतो. तर आपल्या संतांची कामगिरी या घटकांतर्गत महाराष्ट्रातील सगळ्या संतांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यांनी जी काही साहित्य रचना केलेली आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी असेल, बरोबर, अशा पद्धतीने आपल्याला कोणत्या संतांनी कोणती साहित्य रचना केलेली आहे, त्यांनी कोणती कोणती कामगिरी केलेली आहे ह्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. बरोबर. हे झालं. म्हणजे मी तर असं म्हणेन तुम्ही फक्त एवढ्याच घटकाचा जर अभ्यास केला तरी पुरेसा ठरू शकेल. बरोबर. मग ह्याचा अर्थ असा नका समजू की मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त इतर घटकाचा आपला अभ्यास करायचा नाही, असं बिलकुल समजू नका. हा इतर घटकाचा अभ्यास करायचा आहे, पण कधी आधी ह्या सगळ्या घटकाचा अभ्यास करा, मग जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही इतर घटकाचा देखील अभ्यास करा. का? आपल्याला रिस्क घ्यायचं नाही. आणि आधी ह्याच घटकाचा अभ्यास का करा? कारण प्रिव्हियस इयर मध्ये या घटकावरती प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून आपल्याला या घटकाचा अभ्यास करायचा आणि परत याच घटकावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणून. ठीक आहे. आता झालं. त्यानंतर तिसरा एक विषय आहे तो म्हणजे आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्र इतिहास. यामध्ये प्रामुख्याने तुम्ही काय काय अभ्यास कराल तर बघा, मी एक नंबरला तुम्हाला सांगेन 1857चा उठाव. विशेषतः महाराष्ट्रातील जे काही 1857च्या उठावामध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, जे काही महाराष्ट्र 57च्या उठावामध्ये महाराष्ट्राचा जो रोल होता
ह्याचा आपल्याला डीपमध्ये अभ्यास करायचा आहे. मी ह्याला स्टार मार्क करेन, ह्यावरती हमखास एखादा क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. बरोबर. तर 1857चा उठाव असेल, त्यानंतर गोलमेज परिषद असेल. बरोबर. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरती पण प्रश्न वारंवार विचारायला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर वृत्तपत्र, साहित्य. बरोबर. हे आपल्याला अभ्यास करायचं आहे. आझादी हिंद सेनेची स्थापना असेल, त्यांचं कामगिरी असेल, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारताना आपल्याला पाहायला मिळतो. स्वातंत्र्यवीर वि. सावरकर यांचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर, त्यांची साहित्य रचना, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यावरती प्रश्न विचारलेला आहे. क्रांतिकारी चळवळीमध्ये वेगवेगळ्या क्रांतिकारकांनी काय कामगिरी केलेली, कुणी कुणाची हत्या केलेली वगैरे वगैरे, यावरती प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. गव्हर्नर जनरलवरती जास्त प्रश्न विचारलेले नाहीत, पण एखादा क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याबद्दल पण आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मी मगाशी सांगितलं. आता समाज सुधारक या घटकाचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या समाज सुधारकामध्ये जर विचार केला तर आपल्याला प्रार्थना समाज असेल, ब्राह्मो समाज असेल, परमहंस सभा असेल, ह्याचा आपल्याला डीपमध्ये अभ्यास करायचा आहे. हे डीपमध्ये अभ्यास करत असताना महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडिता रमाबाई, स्वामी दयानंद सरस्वती, गोपाळ गणेश आगरकर, राजाराम मोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, प्रार्थना समाज, अशा वेगवेगळ्या घटकावरती वारंवार प्रश्न विचारताना आपल्याला पाहायला मिळतो. मुस्लिम लीगवरती एखादा क्वेश्चन आपल्याला विचारताना दिसून आलाय. तर आपल्याला आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्र इतिहासाचा अभ्यास करत असताना एवढ्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि तुम्हाला एवढ्या घटकाचा अभ्यास करून तुमच्याकडे जर वेळ शिल्लक असेल तर तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त इतर घटकाचा देखील अभ्यास करा. पण माझं सांगणं आहे की एवढ्या घटकाचा मात्र तुम्ही डीपमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे, वारंवार उजळणी करणं गरजेचं आहे. यानंतर जर विचार केला पुढचा, तो म्हणजे आर्ट अँड कल्चर. बरोबर. भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील जी काही कला संस्कृती आहेत, साहित्य आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामध्ये वेगवेगळे लोकसंगीत असतील, पोवाडा असेल, भारुड असेल, सण असतील, उत्सव असतील, कोणत्या राज्यामध्ये कोणता सण, कोणता उत्सव, कधी, का सेलिब्रेट केला जातो. आपल्या महाराष्ट्राबद्दल जर विचार केला, महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आजच्या घडीला 36 जिल्हे आहेत. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये स्पेसिफिकली एखादा उत्सव सेलिब्रेट केला जातो, एखादा सण आयोजन केला जातो आणि का केला जातो, तिथंच हे आपल्याला अभ्यास करायचा आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न विचारताना आपल्याला पाहायला मिळतो. नृत्य असतील, बरोबर का, वेगवेगळे, तर ते आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर संग्रहालय. संग्रहालय या घटकाचा अभ्यास करत असताना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता संग्रहालय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्यावरती प्रश्न विचारला आपल्याला बघायला मिळतो. प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला बौद्ध साहित्य असतील, जैन साहित्य असतील, त्यांची कामगिरी असेल, त्यांचं तत्वज्ञान असेल, ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि प्राचीन काळापासून ते आतापर्यंत जे काही साहित्य रचना असेल महत्वपूर्ण असणारे, यजुर्वेद वगैरे नाही का, तर तशा सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद या घटकांचा देखील, त्या साहित्याचा देखील आपल्याला डीपमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण डीपमध्ये म्हणजे वर केलं तरी चालेल, पण तुम्ही एकदा प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपरचं स्वतः देखील अनालिसिस करा. मी पुढे प्रत्येक टॉपिकचं डीप सेक्शन वाईज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याचं डिस्कशन करणारच आहे. पण ते करत असताना ते 39 क्वेश्चन पेपर मी ग्रुपवरती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करेन. तिथून तुम्ही ते सगळे डाउनलोड करून घ्या आणि स्वतः देखील एकदा ओव्हरलुक करून घ्या. त्यातून तुम्हाला आयडिया येईल की बाबा नेमकं काय विचारतात, प्रश्न कसे विचारतात, आपण अभ्यास कसा केला पाहिजे. लक्षात येते सगळ्यांना. तर आर्ट अँड कल्चरचा या घटकाचा देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुढचा म्हणजे 5वा घटक, तो म्हणजे भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल. या घटकांतर्गत आपल्याला नदी प्रणालीवरती दरवर्षी एखादा क्वेश्चन बघायलाच मिळतो. नदी प्रणाली असेल, आदिवासी जमात असेल, प्राकृतिक भूगोल असेल, विशेषतः महाराष्ट्राशी संबंधित असणारा सह्याद्री पर्वत असेल, त्यानंतर महाराष्ट्र पठार असेल, राईट, कोकण असेल, महाराष्ट्राचा किनारी प्रदेश असेल, ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. वनसंपत्ती, मृदा, त्यानंतर वाहतूक आणि दळणवळण. वाहतूक आणि दळणवळण अर्थात पायाभूत सुविधाशी संबंधित रिसेंटली जे काही नवीन गोष्टी घडत असतात, उदाहरणार्थ आता रिसेंटली नागपूर आणि मुंबई दरम्यान जो काही महामार्ग सुरू करण्यात आलाय, तर त्या महामार्गाची लांबी वगैरे हे यावरती प्रश्न विचारतात. त्याच्याशी निगडीत तुम्हाला माहिती घ्यायचं आहे. कृषीशी संबंधित माहिती गुगलच्या घटकांतर्गत कृषी असेल, त्यानंतर पिके असेल, या घटकाचा आपला अभ्यास करायचा आहे. हवामान, राष्ट्रीय उद्याने हा जो घटक आहे याला मी स्टार मार्क करतो मित्रांनो, कारण हा खूप इम्पॉर्टंट घटक आहे. बघा, भूगोल या घटकांतर्गत मी स्टार मार्क कोणत्या कोणत्या घटकाला करेन, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प, धरणे, राईट, हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट घटक आहेत. त्यानंतर पर्यावरणाशी निगडीत पर्यटनाशी निगडीत जे काही महत्वपूर्ण घटक आहेत, किल्ले असतील, लेणी असतील, पर्यटन स्थळामध्ये प्रामुख्याने थंड हवेची ठिकाणं असेल, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सरोवर, यावरती वारंवार प्रश्न विचारलाय. स्टार या घटकांतर्गत जर विचार केला, म्हणजे ज्याला मी स्टार मार्क करेन, त्यामध्ये नदी प्रणाली हा स्टार मार्क करणारा घटक आहे, आदिवासी जमात स्टार मार्क करणारा घटक आहे, त्यानंतर लोकसंख्या हा स्टार मार्क घटक करावा लागणारा घटक आहे, कारण यावरती प्रश्न विचारताना आपल्याला सर्वाधिक वेटेज देताना आपल्याला दिसून येतो. राईट, खनिज संपत्तीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता खनिज सापडतो, राईट, यावरती प्रश्न विचारताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जलसंपत्ती असेल, राजकीय भूगोल असेल, म्हणजेच प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत, भारतामध्ये किती राज्य आहेत, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारताना बघायला मिळतो. यासोबतच राजकीय भूगोल या घटकांतर्गत मॅप बेस्ड क्वेश्चन विचारताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे कोणत्या जिल्ह्याच्या शेजारी कोणत्या जिल्ह्याची सीमारेषा लागते, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या
सीमारेषा कोणत्या राज्याला लागून आहेत किंवा कोणत्या राज्याच्या सीमेच्या बाजूला महाराष्ट्र राज्याची सीमारेषा लागते किंवा महाराष्ट्र बाजूला कोणत्या राज्याची सीमारेषा आहे इतर राज्याची, त्यावरती प्रश्न विचारताना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे एवढ्या घटकाचा तुम्हाला भूगोल या घटकांतर्गत अभ्यास करायचा आहे. राईट. त्यानंतर 6वा घटक आहे सामान्य विज्ञान. आता बघा, सामान्य विज्ञानमध्ये मी जे काही TCS ने कंडक्ट केलेले 39 पेपरचं क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केला, त्या अनालिसिस मधून एवढ्याच घटकावरती प्रश्न विचारलेला मला दिसून आलाय. आणि सामान्य विज्ञान या घटकावरती 1 किंवा 2च क्वेश्चन विचारलेले आहेत, जास्त क्वेश्चन विचारलेले नाहीत. मग प्रामुख्याने मी तर असं म्हणेन एवढ्या घटकाचा पहिल्यांदा अभ्यास करा आणि त्यानंतर उर्वरित घटकाचा तुम्ही अभ्यास करू शकता. मग आता सामान्य विज्ञानामध्ये आपल्याला गुरुत्वाकर्षण, अणु, रेणू असेल, त्यानंतर धातू अधातू असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, आम्ल अमलारी असेल, पेशी असेल, त्यानंतर आरोग्याशी संबंधित आजार, वेगवेगळे रोग आणि ते रोगाचे कारण काय आहेत वगैरे वगैरे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सजीवाचे घटक, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, कार्बनचे संयुगे एवढ्या घटकावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आपल्याला दिसून आलाय. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सामान्य विज्ञान या घटकांतर अभ्यास करू नका मी असं म्हणणार नाहीये. आधी एवढ्या घटकाचा अभ्यास करा, तुम्हाला वेळ शिल्लक असेल तर मग इतर घटकांचा तुम्ही अभ्यास करू शकता. एवढेच घटक का? कारण जे प्रश्न मी बघितले 39 पेपरचा अनालिसिस करून याच टॉपिक अंतर्गत वारंवार प्रश्न विचारताना आपल्याला फिरून फिरून प्रश्न विचारताना दिसून आलाय. त्यानंतर 7वा घटक तो म्हणजे भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा अर्थव्यवस्थेमध्ये जर विचार केला तर आपल्याला अर्थसंकल्प आणि आर्थिक सर्वेक्षण याला मी स्टार मार्क करतो, ह्यावरती वारंवार प्रश्न विचारताना आपल्याला दिसून येतो. हा घटक खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. बँकिंगमध्येच आपल्याला RBIचा पण खूप अभ्यास करायचा आहे. दारिद्र्य आणि बेरोजगारीवरती प्रश्न विचारताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर डेव्हलपमेंट असेल, त्यानंतर प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र या घटकाचा जर विचार केला, कृषी संबंधित जे काही वेगवेगळे व्यवसाय असेल, म्हणजे थोडक्यात कृषीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, उद्योगाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, सेवा क्षेत्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि जे जागतिक पातळीवरील किंवा देश पातळीवरील जे काही वेगवेगळे अहवाल असतात, त्या अहवालाचे जे काही निर्देशांक असतात, रँकिंग असतात, उदाहरणार्थ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, बरोबर, अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या अहवालावरती, निर्देशांकावरती प्रश्न विचारताना आपल्याला दिसायला मिळतो. तर आपल्याला याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. राष्ट्रीय उत्पन्न या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे भारताचा, विशेषतः महाराष्ट्र अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना आधी तुम्ही एवढ्या घटकाचा अभ्यास करा, वेळ शिल्लक असेल तर तुम्ही इतर घटकाचा अभ्यास करा, पण आधी या घटकाचा तुम्हाला मस्त आहे अभ्यास करणं. राईट. यानंतर पुढचा 8वा घटक तो म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये स्टार मार्क केला जाऊ शकणारे कुठले कुठले टॉपिक आहेत? शासकीय योजना यावरती वारंवार प्रश्न विचारताना बघायला मिळतो. पुरस्कार या घटकावरती वारंवार प्रश्न विचारताना आपल्याला बघायला मिळतो. शासनाशी संबंधित जे काही वेगवेगळे उपक्रम असतात त्यावरती वारंवार प्रश्न विचारताना बघायला मिळतो. त्यानंतर आपल्याला पर्यावरणाशी संबंधित जे काही रिसेंटली ऍक्टिव्हिटी होत आहेत, घडत आहेत जागतिक पातळीवर, देश पातळीवरील, तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ऊर्जेशी संबंधित असेल, पर्यावरणाशी संबंधित असेल, म्हणजे हे स्टार मार्क करता येणारे घटक आहेत, कारण सर्वाधिक या घटकावरती प्रश्न विचारताना आपल्याला बघायला मिळतो. ह्या व्यतिरिक्त व्याघ्रगणना असेल, पशुगणना असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, राजकीय घडामोडी असेल, आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडी असेल, आर्थिक घडामोडी असेल, दिनविशेष असेल, क्रीडाविषयक घडामोडी असेल, त्यानंतर व्यक्तिविषयी, एखादा व्यक्ती जर चर्चेमध्ये असेल तर त्यांच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना आपल्याला बघायला मिळतो. आंतरराष्ट्रीय संघटना असेल, म्हणजे चालू घडामोडीचा पार्ट म्हणून तुम्हाला एवढ्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि जीकेचा पार्ट म्हणून नाटक असेल, त्यानंतर शासकीय संस्था असतील, व्यक्तिविशेष असेल, जे की जुनी माहिती आता चर्चेमध्ये नसतं, पण एखादा जीके बेस्ड क्वेश्चन विचारतात जे की पाठीमागे फार वर्षापूर्वी घडलेलं असतं. म्हणजे अशा घटकाचा आपल्याला आपल्या डीपमध्ये अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजे आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो, सरळ सेवा परीक्षे दृष्टिकोनातून जर विचार केला, जीके या घटकांतर्गत या 8 विषयाचा अभ्यास करत असताना मुख्यतः कोणत्या कोणत्या घटकावरती, सब टॉपिकवरती भर देणं गरजेचं आहे हे तुम्हाला सगळ्यांना सविस्तर सांगितलं. आणि हे सविस्तर उगं मनाला येईल तसं सांगितलं नाही मित्रांनो. मी स्वतः 39 क्वेश्चन पेपरचं TCS जे रिसेंटली घेतलेलं आहे, तर त्या 39 क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगत आहे. निश्चितच आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल अशी मी आशा बाळगतो. आजचा लेक्चर सगळ्यांना जर आवडलं असेल तर न विसरता सगळ्यांनी आजच्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त आपल्या इतर भावी अधिकारी भावंडांना हा आजचा व्हिडिओ शेअर करायचा आहे. पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर आता ताबडतोब सगळ्यांनी अभ्यासरी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. फेसबुकवरती हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायचं आहे. तिथून पुढे आपण जीकेशी संबंधित, मग ते पॉलिटी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, सामान्य विज्ञान असेल, चालू घडामोडी असेल, या घटकांतर्गत प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेल्या सगळ्या क्वेश्चनचं आपण प्रॅक्टिस करणार आहे, त्याचं विश्लेषण करणार आहे आणि त्याची संबंधित अधिक अभ्यास पण करणार आहे रेग्युलर. तर ते सगळे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच सगळ्यांनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटत राहूया अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून. थँक्यू सो मच फॉर टुडेज डिस्कशन. हॅव अ ग्रेट डे. जय हिंद ऑल ऑफ यू. थांबतो या ठिकाणी.